मालवणचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार करून लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले, ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचा आरोप। मोदींच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी डीपीडीसीचा निधी वापरल्याचाही केला दावा। कालच्या धक्काबुक्कीनंतर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा आमने सामने। जरांगे आणि हाकेंची एकमेकांवर जोरदार आगपाखड। मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट, मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीनं काम करण्याचं आश्वासन। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय। मोहोळच्या सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांचे कान टोचले। दंगली घडवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचाही हल्लाबोल। उमेदवार जाहीर करण्याचा कुणालाही अधिकार नाही, श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कान उघडणी। महाविकास आघाडीतील रस्सीखेच चव्हाट्यावर। मातोश्रीच्या कलानगर परिसरात भावी मुख्यमंत्री बॅनरवर रश्मी ठाकरेंचं नाव सर्वात मोठं। या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। विधानसभेमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांचं भाकीत, महाविकास आघाडीसाठी प्रचार करण्याचा दिला शब्द। आमच्या सोबत या, मंत्रिपद देतो, आठवलेंची आंबेडकरांना ऑफर। तर 12 जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना गडकरींकडून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा। समृद्धी महामार्गावर 1 वर्षात 75,000 वाहनांवर कारवाई, एकूण 7 कोटींचा दंड वसूल। अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम। शिर्डीच्या साईबाबांना 12 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मुकुट अर्पण, दानशूर भक्तानं नाव मात्र ठेवलं गुप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।